नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान पाटील वस्ती देगाव यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रणव परिचारक होते, तर अमरजित पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थिती दीपक वाडदेकर, माऊली हळणवर, नारायण देशमुख, प्रशांत घोडके, विष्णू सुळे, दत्ता चौगुले, आनंदा पाटील, संजय घाडगे, दिनकर गोपने, भीमराव घाडगे, काशीनाथ घाडगे, धनाजी घाडगे, रमेश होगले, सुरेश घाडगे, संजय शिंदे, विलास शिंदे, महेश झुंबल, धनाजी इजगुडे, पप्पू खरात, सर्जेराव पाटील, संतोष सलगर, नामदेव सोलनकर, ज्ञानेश्वर पाटील, योगेश लवटे, नवनाथ निकम, महादेव इजगुडे, शिवाजी पाटील, काका पाटील, राहुल सलगर यांच्यासह समाजबांधव, ज्येष्ठ मंडळी आणि तरुण सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार समारंभानंतर प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणातून त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि सर्वसमावेशक कार्याचा गौरव केला. 300 वर्षापूर्वी समाजहितासाठी घेतलेले निर्णय, महिला सक्षमीकरणासाठी केलेले प्रयत्न आणि देशभरातील मंदिर, घाट तसेच सार्वजनिक बांधकामाच्या माध्यमातून दिलेले योगदान याची आठवण यावेळी प्रमुख वक्त्यांनी करून दिली. अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण बहुजन समाज आणि देशासाठी प्रेरणादायी असल्याचे मतही यावेळी प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप अहिल्यादेवींच्या विचाराचे स्मरण आणि त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने जपण्याचा निर्धार करून करण्यात आला.